नमस्कार. हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण झटपट कुकरमध्ये पावभाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. अगदी गाळ्यावर मिळते त्याच पद्धतीची पावभाजी आज आपण बघणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम इथे आपण कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये साधारण 2 ते 3 चमचे इतकं तेल घालायचं आहे. त्यासोबत साधारण 1 चमचा बटर घालायचं आहे. बटर विरघळल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आहे. जिरे छान फुलले गेले आहे. आता त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालून घेऊ. त्यानंतर मोठ्या आकाराचे 2 कांदे अगदी बारीक चिरून घालून घ्यायचे आहे. कांदा चांगला मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. कांदा छान मऊसूत असा शिजला की त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कापून घालून घेऊ. टोमॅटोमुळे भाजीला चव छान येते, त्यामुळे मोठ्या आकाराचे टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचे. टोमॅटो छान असा शिजला आहे. आता त्यामध्ये सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद पावडर घालून घेऊ. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालते. 2 चमचे लाल तिखट घालूया. त्यानंतर 2 चमचे पावभाजी मसाला घालून घेते. सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया. मसाले परतल्यावर यामध्ये आता आवडीनुसार भाज्या घालून घेऊ. इथे मी 2 वाटी बटाट्याचे काप घालून घेते. त्यानंतर 1 वाटी फ्लावरचे तुरे घालते. 1 वाटी शिमला मिरची बारीक चिरून घालून घेते. त्यानंतर 1 वाटी मटारचे दाणे घालून घेते. हे सगळे जिन्नस आता चांगले असे परतून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही गाजराचे तुकडे देखील घालू शकता. आता यामध्ये मी भाज्या बुडतील इतकं गरम पाणी घातलेलं आहे. शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करा, त्यामुळे भाजीला चव आणि टेक्स्चर छान येते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने भाजी बनवून बघा, चवीला अप्रतिम लागते. आता यावरती झाकण लावायचं आणि फक्त मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. फार शिट्ट्या करण्याची देखील गरज नाही. 2 शिट्ट्या झाल्यावर कुकरची वाफ निघाल्यावर बघा काय सुंदर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता भाजी मॅशरने मॅश करून घेऊया. अजिबात जास्तीचं पाणी घालू नका, बेताचंच पाणी घाला. सर्व भाज्या बघा मॅशरने छान अशा मॅश केलेल्या आहे. आता एका पॅनमध्ये अर्धा चमचा बटर घालते. बटर विरघळल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घेते. त्यानंतर अर्धा चमचा पावभाजी मसाला घालते. आता हा तडका भाजीवर घालून घेऊया. कसुरी मेथी घातल्याने भाजीला चव छान येते. ही स्टेप करणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तरच कसुरी मेथी तुम्ही इथे घालू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. इथे आपली मस्त अशी पावभाजी बनवून तयार आहे. आता हे बघा अगदी 15 मिनिटांमध्ये कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्यांमध्येच ही भाजी बनवून तयार होते. या पद्धतीने भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.